त्यांना मित्रांनो थोडंसं वाईट देखील वाटेल, कारण या एवढ्या मोठ्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये चिक्या मित्रांनो पळणार नाहीये. अजित शेटने मला तसं कन्फर्म सांगितलंय की 100% चिक्या आपला पुष्यगाव मैदानामध्ये पळणार नाहीये. 25 तारखेपर्यंत कुठेही पळणार नाही. 25 तारखेनंतर त्याला फेरा वगैरे टाकून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. शेडे देखील मित्रांनो म्हटले की पुष्यगावचं एक मानाचं हिंदकेसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये पळण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु आपला चिक्या आणि त्याची तब्येत ही देखील तेवढीच महत्त्वाची असल्यामुळे अजित शेट यांनी तो मित्रांनो निर्णय घेतलाय. तर पुष्यगाव हिंदकेसरीला मित्रांनो चिक्या पाळणार नाही आणि त्यांनी एवढं पण सांगितलं की या पुष्यगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सगळ्यांची आवडती एवन जोडीच मित्रांनो तर तुम्ही ओळखून जावा, तीच या पुष्यगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळणार होती. परंतु शेट म्हणले कुठेतरी आपलं बॅडलक म्हणावं लागेल आणि शेट म्हणले की आपण तेवढ्याच तयारीनं पुन्हा एकदा चिक्याला तयार करून मैदानामध्ये दाखल करू. सर्व चिक्याचे फॅन्स असतील त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद